द डीप डाईव्हच्या आजच्या या सखोल चर्चेत आपले स्वागत आहे. म्हणजे बघा, गणिताचे नियम तसे खूप साधे आणि सरळ असतात. हो, अगदी बरोबर. एका गोष्टीत दुसरी गोष्ट मिळवली की ती दुप्पट होते. 2+2 म्हणजे 4. आणि आपण नकळतपणे पैशाच्या आणि आनंदाच्या बाबतीतही हेच साधं गणित लावत असतो. हां, आपण नेहमी असाच विचार करतो. हो ना. म्हणजे आपल्याला नेहमी असं वाटतं की जर 1000 रुपयांनी थोडासा आनंद मिळत असेल तर 10 कोटी रुपयांनी करोडोपटीने जास्त आनंद मिळायलाच हवा. नक्कीच. आपण आपल्या डोक्यात पैशाची आणि आनंदाची एक सरळ रेषा आखून ठेवलेली असते. अगदी. पैसा वाढला की आनंद त्याच प्रमाणात वाढणार. हा आपला ठाम समज असतो. पण आपण आज ज्या माहितीवर आणि अभ्यासांवर चर्चा करणार आहोत त्यावरून हे गणित थोडं चुकतंय असं वाटतंय. खूपच चुकतंय, कारण जेव्हा आपण प्रत्यक्ष वास्तवाचा आणि मानवी मानसशास्त्राचा सखोल अभ्यास करतो ना, तेव्हा हे गणिताचे सरळ नियम अचानक कोलमडून पडताना दिसतात. बापरे. म्हणजे पैसा आणि समाधान यांचा संबंध आपण समजतो तितका सरळ नाहीये तर? अजिबात नाही. तो खूप गुंतागुंतीचा आहे. आणि म्हणूनच आजची आपली ही चर्चा या गोंधळावर प्रकाश टाकणार आहे. गरिबीत आनंद असतो हा समाजातला समज खरा आहे की खोटा, हे आपण आज तपासून पाहणार आहोत. हे खूप गरजेचं आहे, कारण आजूबाजूला पाहिलं तर समाज एका विचित्र शर्यतीत अडकलेला दिसतो. सगळेच जण पैशामागे धावत आहेत, या आशेवर की एक दिवस भरपूर पैसा असेल आणि मग आयुष्यात कायमची शांतता मिळेल. पण प्रत्यक्षात पैसा कमवण्याच्या या प्रवासात अनेक जण ती अपेक्षित शांतता कुठेतरी हरवूनच बसतात. हो, आणि या सगळ्यात एक विरोधाभासी विचार नेहमी ऐकायला मिळतो. तो म्हणजे साधी राहणी, उच्च विचारसरणी. पैशाने सुख मिळत नाही हे सांगण्यासाठी समाजाला साध्या आणि गरीब आयुष्याचं विनाकारण उदात्तीकरण करायला खूप आवडतं. चित्रपटांमधून वगैरे आपण नेहमी पाहतो. हां, आणि हे चित्र वास्तवापासून खूप दूर आहे. आपल्याकडील अभ्यासानुसार गरिबीत आनंद असतो हा समाजात खोलवर रुजलेला एक अतिशय मोठा गैरसमज आहे. खरंच? हो, खरं तर जेव्हा माणसाकडे जगण्यासाठी पुरेसा पैसा नसतो ना, तेव्हा त्याच्या आयुष्यात प्रचंड ताणतणाव निर्माण होतो. हे अगदी पटण्यासारखं आहे. गरिबी ही अजिबात रोमॅन्टिक किंवा आनंदाची गोष्ट नाहीये. म्हणजे बघा, जेव्हा एखाद्या व्यक्तीला उद्याच्या जेवणाची भ्रांत असते किंवा घरातील कोणी आजारी पडल्यास उपचारांसाठी पैसे नसतात, तिथे मानसिक शांतीचा विचार करणं शक्यच नसतो. तिथे फक्त जगण्याची धडपड असते. मला वाटतं पैसा हा जगण्यासाठी अगदी ऑक्सिजनसारखं काम करतो. अरे वा, ऑक्सिजनची उपमा अतिशय अचूक आहे. म्हणजे हे थोडं आणखी स्पष्ट करून सांगाल का? नक्कीच. म्हणजे बघा, जोपर्यंत आपल्या आजूबाजूला मुबलक ऑक्सिजन असतो तोपर्यंत आपण श्वास घेतोय याचा आपण विचारही करत नाही. हां, आपण ते गृहीत धरतो. अगदी तसंच. पण जेव्हा ऑक्सिजन कमी पडू लागतो, हवा गुदमरू लागते, तेव्हा जीव कासावीस होतो. तेव्हा माणसाला तत्वज्ञान किंवा आनंद, प्रगती असले कोणतेच विचार सुचत नाहीत. माणसाचं पूर्ण लक्ष फक्त त्या एका श्वासावर केंद्रित होतं. पैशाचंही अगदी तसंच आहे. हो, तो नसला की जगणं अशक्य आणि गुदमरल्यासारखं होतं. पैसा हा अन्न, सुरक्षा आणि आरोग्य या माणसाच्या सर्वात मूलभूत गरजा पूर्ण करतो. बरोबर. पैशांशिवाय सन्मानाने जगणं जवळजवळ अशक्य असतं. अगदी. गरिबी माणसाची विचार करण्याची क्षमता खुरटून टाकते, कारण मेंदू सतत फक्त तग धरून राहण्याच्याच विचारात असतो. त्यामुळे पैशाची गरज नाकारणं हे वास्तवापासून पळून जाण्यासारखं आहे. म्हणजे पैशाने मूलभूत गरजा पूर्ण होतात आणि जगण्यातला ताण कमी होतो हे आपण पूर्णपणे मान्य केलं. पैसा म्हणजे ऑक्सिजन आहे आणि तो मिळाला की माणूस सुरक्षित होतो. नक्कीच. पण इथेच एक मोठा पेच निर्माण होतोय. जर पैसा तणाव दूर करत असेल तर मग जगातले सर्व अब्जाधीश आणि अतिश्रीमंत लोक सतत हस्तमुख का नसतात? अनेकदा त्यांच्या आयुष्यातही प्रचंड नैराश्य आणि पोकळी दिसते. हा प्रश्न आपल्याला एका नवीन वळणावर घेऊन जातो. आणि इथेच मानवी मानसशास्त्र आणि परिस्थिती पूर्णपणे बदलते. म्हणजे गणिताची ती सरळ रेषा इथे का तुटते? कारण एका विशिष्ट पातळीनंतर, म्हणजे जेव्हा माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण होतात, सुरक्षित घर असतं आणि तो एक स्थिर आयुष्य जगू लागतो, त्यानंतर मिळणारा अतिरिक्त पैसा त्याचा आनंद थेट वाढवत नाही. म्हणजे पैशाची वाढ आणि आनंदाची वाढ यांचा संबंध एका मर्यादेनंतर पूर्णपणे तुटतो. पण असं का होतं? तो पैसा आनंद वाढवण्याऐवजी फक्त त्याच्या अपेक्षा वाढवतो. माणसाचा मेंदू हा परिस्थितीशी अतिशय लवकर जुळवून घेणार आहे. याला आपण मानसशास्त्रात सवय होणं म्हणतो. म्हणजे एखाद्या गोष्टीची नाविन्यता संपते. अगदी बरोबर.
जेव्हा एखादी व्यक्ती साध्या घरातून मोठ्या बंगल्यात राहायला जाते तेव्हा सुरुवातीचे काही महिने तिला प्रचंड आनंद मिळतो, पण लवकरच तो बंगला तिचं सामान्य आयुष्य बनतं. तो आनंद ओसरतो. आणि मग माणूस आणखी काहीतरी शोधायला लागतो. हो, आणि मग समाजाने नकळतपणे रुजवलेली विचारसरणी काम करू लागते. मोठं घर आणि मोठी गाडी म्हणजे चांगलं आयुष्य. या विचारसरणीतून माणूस आपली इतरांशी तुलना करायला लागतो. तुलना सुरू झाली की असमाधान जन्माला येतं. हे सगळं ऐकून मला एका व्यायामशाळेतल्या त्या जागेवरच धावण्याच्या यंत्राची म्हणजे ट्रेडमिलची आठवण येते. ट्रेडमिल? ते कसं काय? म्हणजे म्हणा, आपण त्या ट्रेडमिलवर सतत वेगाने धावत असतो, वेग वाढवत असतो, घाम गाळत असतो, पण प्रत्यक्षात आपण पोहोचतो कुठेच नाही. हा, अगदी तसंच आहे हे. आपण तिथेच एकाच जागी असतो. हो ना. आणि मिळवण्याची ही जी शर्यत आहे ती मला त्या यंत्रासारखीच वाटते. आपण फक्त वेगाने धावत राहतो. ही शर्यत कधीतरी संपते का? खरं सांगायचं तर ही शर्यत कधीच संपत नाही. कारण आणखी या शब्दाला कोणतीही मर्यादा नसते. जेव्हा आपण इतरांशी तुलना करतो तेव्हा आपल्याकडे जे आहे ते आपल्याला नेहमीच कमी वाटू लागतं. म्हणजे आपण जे मिळवलंय त्याचा आनंद घेण्याऐवजी जे शेजाऱ्याकडे आहे त्याबद्दल आपण दुःखी राहतो. अगदी. तुम्ही कितीही मोठं घर घेतलं तरी जगात असं कोणीतरी असणारच ज्याचं घर त्याहून मोठं आणि सुंदर आहे. समाजाच्या या मानसिकतेमुळे हा तुलनेचा सापळा अतिशय घातक ठरतो आणि तोच खऱ्या असमाधानाचं मुख्य कारण आहे. हे खूपच भयंकर आहे. जर तुलना करणं हा दुःखाचा हमखास मार्ग असेल आणि जास्त पैसा केवळ आपल्या अपेक्षा वाढवून आपल्याला या ट्रेडमिलवर कायमचं पळवत ठेवत असेल तर मग खऱ्या आनंदाचं गणित तरी काय आहे? यातून बाहेर पडण्याचा एक खूप सोपा मार्ग आपल्याकडील माहितीमध्ये दिला आहे. यात खऱ्या आनंदाचं एक अतिशय सखोल सूत्र उलगडून दाखवलंय. अरे वा, कोणतं सूत्र आहे ते? ते सूत्र असं आहे की आनंद बरोबर आपल्याकडे जे आहे वजा आपल्या ज्या अपेक्षा आहेत. हे एक मानसिक वजाबाकीचं सूत्र आहे. एक मिनिट हा, मला इथे थोडं थांबवावंसं वाटतंय. जर आनंद म्हणजे माझ्याकडे जे आहे वजा माझ्या अपेक्षा असेल, तर मी माझ्या अपेक्षा पूर्णपणे शून्य केल्या तर मी जगातला सर्वात आनंदी माणूस राहीन? हा प्रश्न स्वाभाविक आहे. कारण जर आपण अपेक्षाच ठेवल्या नाहीत, कोणतीही महत्वाकांक्षा ठेवली नाही, तर आयुष्यात प्रगती तरी कशी होणार? मग इतर एक प्रकारची संन्यासी वृत्ती झाली. हा एक अतिशय महत्वाचा आक्षेप आहे. पण बघा, या सूत्राचा अर्थ अपेक्षा पूर्णपणे संपवणं किंवा शून्यावर आणणं असा अजिबात नाहीये. संन्यास घेणं हा यावरचा उपाय नाही. मग याचा नक्की अर्थ काय घ्यायचा? तवाला धरून ठेवणं असं आहे. स्वतःची प्रगती व्हावी, चांगलं आयुष्य मिळावे अशी इच्छा असणं अजिबात चुकीचं नाहीये. पण जेव्हा आपण असा विचार करतो की मला अमुक एक गोष्ट मिळाली तरच मी आनंदी होईन, तिथे आपण चुकतो. म्हणजे आपण आपल्या आनंदाला एका अटीमध्ये अडकवतो. आपण आनंदाला भविष्यात ढकलतो. अगदी बरोबर. अपेक्षा वास्तवाला धरून असणं म्हणजे आज जे आहे त्यात समाधान मानून उद्यासाठी शांतपणे प्रयत्न करणं. आनंदाला एखाद्या विशिष्ट ध्येयावर अवलंबून ठेवायचं नाही. हे खूप छान सांगितलं तुम्ही. आणि या स्पष्टीकरणासोबतच आणखी एक महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की पैसा हा स्वतःहून आनंद किंवा दुःख निर्माण करत नाही. तो फक्त एक ॲम्प्लिफायर किंवा आवाज वाढवणाऱ्या यंत्रासारखं काम करतो. तो तुमच्या आत जे काही आहे ते फक्त वाढवतो. म्हणजे पैसा हा एका भिंगासारखा काम करतो असं आपण म्हणू शकतो. आपण कागद वाचण्यासाठी जे भिंग वापरतो तसा. हो, अगदी तसाच. हे भिंगाचं उदाहरण खूप छान आहे. तुम्ही कसं स्पष्ट कराल हे? म्हणजे बघा, जर माझ्याकडे एखादा भिंग असेल तर मी त्यातून जे काही पाहीन ते फक्त आकाराने मोठं होऊन दिसेल. बरोबर. भिंग स्वतःहून कोणतंही नवीन चित्र तयार करत नाही किंवा चित्राचे रंग बदलत नाही. ते फक्त असलेल्या गोष्टीला विशाह करतं. पैसा हा चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींना फक्त मोठं करून दाखवतो. अगदी तंतोतंत. जर एखादा माणूस आतून दुःखी, रागीट किंवा असमाधानी असेल आणि तो अचानक खूप श्रीमंत झाला तर तो आनंदी होणार नाही. तो केवळ एक श्रीमंत दुःखी माणूस बनेल. हो, त्याचं दुःख अधिक मोठ्या प्रमाणावर दिसेल. आणि या उलट जर एखादा माणूस आतून आनंदी, शांत आणि समाधानी असेल तर तो श्रीमंत झाल्यावर एक शांत, दयाळू आणि श्रीमंत माणूस बनेल. क्या बात आहे. पैसा तुमची आंतरिक स्थिती मोठी करून दाखवतो. तो स्वतःहून तुमचा मूळ स्वभाव बदलू शकत नाही, हे अगदी खरं आहे. हो ना? जर आतून शांतता नसेल तर बाहेरची कितीही संपत्ती तुम्हाला ती शांतता देऊ शकत नाही. अनेक लोक विचार करतात की पैसे आले की माझ्या सर्व मानसिक समस्या सुटतील, पण प्रत्यक्षात पैशामुळे त्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या होतात. हे खूपच स्पष्ट करणार आहे. पण मग एक मोठा प्रश्न उरतो.
जर पैसा हा फक्त एक भिंग असेल, तो अंतिम उपाय नसेल, तर मग त्याचा आपल्या आयुष्यातलं खरं स्थान काय असावं? तो नक्की कसा वापरावा? या प्रश्नाचं उत्तर एका संतुलित आयुष्याच्या कल्पनेत दडलंय. पैसा हे फक्त एक साधन किंवा हत्यार आहे. ते आपलं अंतिम ध्येय नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. साधन आहे, ध्येय नाही. हो, पैसा आणि आनंद यांना आपण चुकून एकच गोष्ट समजतो आणि तिथेच गोंधळ होतो. एका संतुलित आयुष्यासाठी 3 अतिशय महत्वाचे टप्पे आवश्यक आहेत. ते 3 टप्पे कोणते आहेत? पहिला टप्पा आहे आयुष्यात स्थिरता मिळवण्यासाठी पैसा कमवणं. आपल्या मूलभूत गरजांसाठी त्याची गरज असतेच. दुसरा टप्पा म्हणजे तुमच्या जगण्याला अर्थ मिळवून देण्यासाठी स्वतःचा उद्देश शोधणं. आणि तिसरा टप्पा? तिसरा टप्पा आहे मानसिक शांतीसाठी नेहमी कृतज्ञता बाळगणं. या तिन्ही गोष्टींचा समतोल असणं गरजेचं आहे, कारण यातली कोणतीही टोकाची भूमिका नेहमीच घातक असते. टोकाची भूमिका म्हणजे नक्की काय होतं? म्हणजे उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीकडे खूप पैसा आहे पण आयुष्याला काहीही उद्देश नाहीये, तर तिथे फक्त रिकामेपणा उरेल. तो माणूस फक्त पैसे उडवण्यात समाधान शोधेल, जे कधीच मिळणार नाही. आणि या उलट झालं तर? या उलट जर एखाद्याकडे खूप शांती आणि उद्देश आहे पण कोणतीही आर्थिक प्रगती नाही, तर ते आयुष्य एका जागी साचून राहील, ज्याला आपण स्तब्धता म्हणतो. तिथे तो माणूस सतत अस्तित्वाच्याच संघर्षात राहील. पण इथे मला एक मुद्दा थोडा खटकतोय, यावर थोडी चर्चा व्हायला हवी असं वाटतं. नक्कीच, सांगा ना. जर खऱ्या आनंदासाठी आणि समाधानासाठी जगण्याचा उद्देश हा सर्वात महत्वाचा असेल, तर मग आपण पैशाचा तो पहिला टप्पा पूर्णपणे वगळून थेट उद्देशाकडे का नाही वळू शकत? आपण फक्त उद्देशावरच लक्ष केंद्रित का करू शकत नाही? हा खूप प्रामाणिक प्रश्न आहे. पण मगाशी तुम्ही जे ऑक्सिजनचं उदाहरण दिलं ना, त्याचीच इथे पुन्हा आठवण करूया. म्हणजे ऑक्सिजन असेल तरच बाकीच्या गोष्टी सुचतात तसं? अगदी तसंच. स्वतःच्या स्वप्नांचा आणि जगण्याचा उद्देशाचा पाठलाग करण्यासाठी पैशातून मिळणारी ती पायाभूत स्थिरता अत्यंत आवश्यक असते. पैशामुळे तुम्हाला वेळ मिळतो, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळतं. हो, हे खरंय. जर तुम्ही रोजच्या जेवणासाठी, घराच्या भांड्यासाठी संघर्ष करत असाल, तर तुम्ही तुमच्या कलात्मक किंवा सामाजिक उद्देशावर पूर्ण क्षमतेने लक्ष केंद्रित करू शकत नाही. उपाशीपोटी तत्वज्ञान सुचत नाही, हेच खरंय. ओके, आता माझ्या डोक्यात हे संपूर्ण चित्र एकदम फिट बसलंय. आपण आपल्या या संपूर्ण आयुष्याची तुलना एखादं सुंदर आणि मजबूत घर बांधण्याशी करू शकतो असं मला वाटतं. अरे वा, घर बांधण्याशी? कशी काय? म्हणजे बघा, पैसा हा त्या घराचा पाया आहे. त्या भक्कम पायावरच संपूर्ण घर उभं राहतं. पाया कमकुवत असेल तर घर कोसळेल. पण आपण फक्त पाया बांधून त्यात राहू शकत नाही ना. हां, बरोबर आहे. मग तिथे उद्देश येतो. अगदी. तुमचा उद्देश म्हणजे त्या घराच्या भिंती आहेत, ज्या घराला आकार, सौंदर्य आणि अर्थ देतात. भिंती नसतील तर ते घर वाटणारच नाही. क्या बात आहे. आणि छत कोणता मग? तुमची कृतज्ञता आणि मानसिक शांती हे त्या घराचं छत आहे. कारण छताशिवाय घराला संरक्षण मिळत नाही. कितीही भक्कम पाया आणि सुंदर भिंती असल्या तरी छत नसेल तर बाहेरचं वादळ, पाऊस घरात शिरणारच. हे घर बांधण्याचं उदाहरण खरोखरच अप्रतिम आहे. पाया, भिंती आणि छत या तिन्ही गोष्टींची वेगवेगळी कार्ये आहेत. हो ना? जर आयुष्यात कृतज्ञता नसेल तर ईर्ष्या आणि असमाधानाचं वादळ आयुष्यात शिरून सर्व शांतता नष्ट करेल. म्हणूनच पैशाची गरज नाकारणं चुकीचं आहे, पण केवळ पायाच बांधत राहणं हेही तितकंच चुकीचं आहे. अगदी तंतोतंत. म्हणूनच आपण पाहतो की अनेक लोक आयुष्यभर फक्त पायाच खोदत राहतात. त्यांना वाटतं की जितका खोल पाया तितकं घर चांगलं, पण ते कधीच भिंती आणि छताचा विचार करतच नाहीत. आणि शेवटी एक अपूर्ण आणि रिकामं आयुष्य जगून संपतात. हो, तर आता आपण या सखोल चर्चेच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. या सर्व अभ्यासांचा आणि उदाहरणांचा अंतिम निष्कर्ष काय निघतो? आपण यशाकडे कसं पाहावं? निष्कर्ष हाच की समाजाने ठरवलेली यशाची आजची जी व्याख्या आहे ना, ती खूप एकांगी आहे. यश केवळ बँक खात्यात किती रक्कम आहे यावरून ठरत नाही. मग खरं यश कशाला म्हणायचं? खरं यश म्हणजे तुमच्याकडे तुमचा वेळ असणं, तुमच्या स्वतःच्या आयुष्यावर आणि निर्णयांवर तुमचं नियंत्रण असणं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्री झोपताना तुम्ही आतून पूर्णपणे शांत असणं. म्हणजे जेव्हा आपण कोणाशीही स्वतःची तुलना करत नाही आणि जे आहेत त्यात समाधान मानून भविष्याकडे पाहतो, ते खरं यश. अगदी बरोबर. म्हणजे बघा, पैसा तुम्हाला नक्कीच स्वातंत्र्य देतो, ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही. पण तुमचा उद्देश त्या स्वातंत्र्याला एक योग्य दिशा देतो.
दिशाहीन स्वातंत्र्य माणसाला अनेकदा चुकीच्या मार्गावर भरकटवतं. हो, म्हणूनच पैसा आणि समाधान हे दोन्ही आयुष्यात तितकेच महत्वाचे आहेत, पण एका योग्य समतोलात. पैशाला कधीही मालक होऊ देऊ नये. तो नेहमी एक चांगला नोकर म्हणूनच राहिला पाहिजे. अगदी बरोबर बोललात. पैसा नक्की कमवा, आर्थिक प्रगती करा, पण त्या नादात स्वतःला आणि आपल्या शांततेला हरवून बसू नका. खरे अर्थाने श्रीमंत आयुष्य म्हणजे केवळ पैशांचे ढिगारे नाहीत, तर ते एक संतुलित आयुष्य आहे. आणि जाता जाता आपण ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जाऊया. नक्कीच. कोणता प्रश्न आहे तो? आजच्या या चर्चेनंतर स्वतःला हा प्रश्न नक्की विचारून पहा. फक्त कल्पना करा, जर उद्या सकाळी तुम्ही उठलात आणि अचानक तुमच्या आयुष्यातील पैशाची सर्व गरज कायमची संपली. बापरे. तुम्हाला हवे तेवढे अमर्याद पैसे मिळाले आणि आता पैशासाठी तुम्हाला एकही काम करण्याची गरज उरली नाही. अशा वेळी स्वतःला रिकामेपणा आणि नैराश्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही तुमचा तो सर्व रिकामा वेळ कोणत्या उद्देशासाठी वापराल? हां, खूपच सखोल विचार करायला लावणारा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर ज्याला सापडतं त्याला खऱ्या अर्थाने समाधानाच्या दिशेने जाणारा मार्ग सापडतो. अगदी खरंय. आणि म्हणूनच जसं आपण सुरुवातीला म्हणालो होतो, गणिताचे नियम तसे खूप साधे असतात. 2+2 4 होतात. पण आयुष्याच्या आणि आनंदाच्या गणितात तुमच्या बँक खात्यात किती शून्य आहेत ह्यावरून तुमचा आनंद ठरत नाही. हो, त्या शून्यांना अर्थ प्राप्त करून देणारा कोणता उद्देश तुमच्याकडे आहे हेच तुमच्या जगण्याचं खरं यश ठरवतं. नक्कीच. पैसा हा ऑक्सिजन आहे. तो आवश्यक आहे, पण तो श्वास कशासाठी घ्यायचा हे ज्याचं त्याने ठरवायला हवा. याच एका सुंदर विचारावर आपण आजची ही द डीप डाईव्हची सखोल चर्चा इथेच थांबूया.